नमस्कार सर्वांचे। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माझी लाडकी बहीण योजना याबद्दल अत्यंत महत्त्वाची आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी काय आश्वासन दिले आहे व त्या या प्रक्रियेमध्ये काही बदल करणार आहेत का, तर या व्हिडिओमध्ये आज आपण व त्यांनी कोणते बदल करण्याचे आश्वासन दिले आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आदिती तटकरेंचा लाडक्या बहिणींना दिलासा, ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार। मग आदिती तटकरे काय म्हणाल्या आहेत, तर आदिती तटकरे, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर म्हणजेच ई-केवायसी सत्यापन अनिवार्य केले आहे। ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। परंतु अनेक महिलांना केवायसी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत। याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेतील महिलांना दिलासा दिला आहे। त्यांनी ई-केवायसी मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे। आदिती तटकरे काय म्हणाल्या? मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तंत्रांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वासन देते। पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणं बंधनकारक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे। या ई-केवायसी प्रक्रियेत या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आले आहे। लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे अशी मुख्य अट आहे। अनेक पात्र झालेल्या महिलांचे उत्पन्न कमी आहे, मात्र लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न याचीही चौकशी केली जाणार आहे। दरम्यान आता लाडक्या बहिणींना केवायसी करताना OTP किंवा तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी लवकरच तोडगा काढला जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही दिलासादायक बातमी आहे। लाडक्या बहिणींनी कोणत्याही अडचणीशिवाय ई-केवायसी करता येणार आहे। तर आजच्या याच्यामध्ये आदिती तटकरे यांनी काय सांगितलं आहे की जी OTP बद्दलची जी अडचण आहे ती दूर करण्यात येणार आहे लवकरच। तर सर्वांनी दखल घ्यावी। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।